वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू संदीपजी, माननीय PhD टीचर्स, माझे परमपूज्य आई वडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश ज्यांनी पोस्टर बनवायला मदत केली, आमच्या सरिता सिस्टर ज्यांनी व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केला, संयुक्ता मॅडम ज्यांनी जे विवेकानंदांची पुस्तकं दिली, एवढंच नाही तर त्यांनी मला गेल्या आठवड्याभरात पूर्ण मेहनत घेऊन आपलं जे सेशन 3 होतं त्याचं पूर्ण मराठी ट्रान्सलेशन करून मला मेल केलाय. मी आपल्या ग्रुपवरती ते मराठी ट्रान्सलेशन टाकतो. अभूतपूर्वच काम आहे. एका आठवड्याभरात एवढी मेहनत घेऊन ट्रान्सलेट करणं काही खाऊचं काम नाहीये, पण त्यांनी स्वेच्छेने निस्वार्थीपणे हे केलेलं आहे. त्याचा बहुतेकांना उपयोग होईल. एक सेशनच एवढं मोठं होईल मलाही वाटलं नव्हतं. टाईप मराठीत यांनी करून सगळं रेडी केलेलं आहे. देशमुख सरांनी आपल्याला जागा दिली. डॉक्टर पटवर्धनांच्या मेन पुढाकाराने आपण इकडे सुरू केलं. आज आमचे परममित्र भूपेंद्रजी डोंबिवलीहून दुसऱ्यांदा आलेले आहेत. एकदम सकाळी. गेले 25 वर्षांचा त्यांचा माझा खास सहवास आहे. बऱ्याच अडीअडचणीत दुःखात आम्ही एकमेकांना साथीदार असतो, भविष्यातही असू. आणि माझा भाता शुभम आलेला आहे. चांगलं डेमॉन्स्ट्रेशन देत होता. आणि या रविवारी तुम्ही सगळे एवढ्या खंडित साखर झोप त्यागून इकडे पोचलेला आहात, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. तर आपण सुरुवात करताना अष्टांग योग जो राजयोगाचा भाग आहे, पतंजलीने जो काढला राजयोग, त्याच्यात जे 8 अंग आहेत पतंजलीने तो डिस्क्राईब केला. त्यांच्या आधीपासून तो होत असणार. इथे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण आणि लेखी स्वरूपात पहिल्यांदा सगळ्यांसमोर आणलं किंवा जे टिकलंय. अष्टांग योग म्हणजे 8 अंग. ती 8 अंग एकाच वेळेला तुम्ही अप्लाय करायची असतात. एक दुसऱ्यांपासून वेगळं नाहीये. जसे वृक्षाचे 8 भाग एकत्र तुम्हाला गरजेचे असतात. एका भागाशिवाय दुसरा भाग चालणार नाही. तर ही जी 8 अंग आहे त्याच्यात यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशी ती 8 अंग आहे. तर यम म्हणजे काय? यम म्हणजे मॉरल कोड्स ऑर एथिक्स. जे तुम्ही एथिक्स फॉलो करणार, तुम्ही काय काय एथिक्स फॉलो करायला पाहिजे म्हणजे तुमची मनाची शुद्धता येईल. तर त्याच्यात पतंजलीने सांगितले 5 यम. कुठले? अहिंसा, नॉन किलिंग, सत्य, ट्रुथफुलनेस, अस्तेय, चोरी न करणं, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. त्याच्यात आपण पुढच्या सिरीजमध्ये ब्रह्मचर्यावरती एक टॉपिक ठेवू, जसाच संतोषावरती टॉपिक आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल किती जागा आहे आपल्याला शिकायला. इट इज क्वाईट एंडलेस. तुम्हाला आजच्या टॉपिक वरून अंदाज येईल. अस्तेय, सत्य, अहिंसा, अपरिग्रह ह्याच्यावरती आपलं एक लेक्चर असणार आहे. पण त्याच्याकरता आपण पहिले जरा थोडी प्रॅक्टिस करून वॉर्मअप झाल्यावर पुढचं ऐकणं जरा सोपं होतं. पण दुसरं जे आहे त्याच्यात आहे नियम म्हणजे ऑब्झर्वन्सेस. तुमच्या काय काय प्रॅक्टिसेस आहेत त्या नियमामध्ये शौच म्हणजे शुद्धता, त्याच्यावरती आपला एक टॉपिक असेल. संतोष, समाधान. आता संतोषावरती, कंटेंटमेंट वरती आपण आज बोलणार आहोत. नंतर आहे तपस, ऑस्टिरिटी, स्वाध्याय, अभ्यास, ईश्वर प्रणिधान म्हणजे सरेंडर टू गॉड. ईश्वराप्रती तुम्ही सरेंडर करणं. आता हे झाले नियम. आता या नियमातलं आपण संतोष घेतला. तर आता यमात अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हे 5 आणि 5 10 आहेत. तुम्ही आज संतोष का निवडला हा प्रश्न पडू शकतो. हे सिक्वेन्सनी का नाही जात? आपल्याला शेवटी पोचायचंय कुठे? योगाकडे, विच इज आत्मा आणि अंतरात्मा आणि परमात्मा याचं मिलन. तो जो योग आहे, युनियन आहे, तिथे पोचायचं आहे. आता तिथे जर पोचायचं असेल तर एक संस्कृतमध्ये काय म्हणतात वाक्प्रचार आहे, त्याला म्हणतात अरुंधती न्याय. म्हणजे तुम्हाला अरुंधती तारा जर पाहिजे असेल तर तुम्ही दुसऱ्या ताऱ्यांच्या मदतीने त्या ताऱ्यापर्यंत पोचता. तर तुम्ही कुठली तरी मदत घेऊन तिथे पोचता. तर सर्वांना संतोष, सॅटिस्फॅक्शन, कंटेंटमेंट माहिती आहे. त्याच्याबद्दल थोडीफार माहिती आहे.
मग ती विस्ताराने आपण घेतली की त्या अनुषंगाने आपण पुढच्या वेळेला जाऊ, म्हणून संतोष पहिले घेतलेला आहे. मग आलं आसन, म्हणजे शरीराची जॉमेट्री आपण ऍडजस्ट करायची आणि शरीराची पोश्चर बदलली की विचार बदलतात. प्राणायाम, श्वसनावरती नियंत्रण आणलं, विचारावरती कंट्रोल येतो. प्रत्याहार एक मोठा टॉपिक आहे, त्याच्यावरती आपलं वेगळं होईल. प्राणायामावरती आणि आसनावरती आपले ऑलरेडी कव्हर झालेले आहेत गेल्या 2-3 महिन्यांमध्ये. त्यामुळे आसन आणि प्राणायामात आपलं अजून काही करायचं उरलेलं नाहीये. प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. त्यामुळे या 2-3 महिन्यात आपण यम, नियम आणि प्रत्याहार एवढंच करू शकू. मग धारणा, ध्यान आणि समाधी आपलं मार्च पासून सुरू होईल. आणि काय एवढं सगळं कव्हर करणं पॉसिबलच नाहीये, इतका टॉपिक एक्सटेन्सिव्ह आहे. तर येऊया आपण संतोषाकडे, समाधानाकडे. संतोष आणि समाधान म्हणजे काय डेफिनेशन म्हणतात? यू आर फ्री फ्रॉम प्लेजर, अँगर, फिअर, अँझायटी. म्हणजे सुख दुःखांच्या पलीकडे तुम्ही समाधानी आहात. ना तुम्ही आनंदात हुरळून जाताय, ना तुम्ही दुःखाने पिजून जाताय. यू आर ॲट बॅलन्स. संतोषात तुम्ही इव्हन माइंडेड असता, थॉटफुल असता. त्याच्यात तुम्हाला एक प्रकारचं समाधान आणि अंतर्गत शांतता आलेली असते. तर कोणाचाही तुम्हाला स्पिरिच्युअल प्रोग्रेस बघायचा असेल तर त्याला किती ज्ञान आहे, त्यांनी किती पुस्तकं वाचली आहे, तो किती तत्वज्ञान सांगतो, याचा काही संबंध नाही आहे. स्पिरिच्युअल प्रोग्रेस जर एखाद्या व्यक्तीचा ओळखायचा असेल तर तिच्या आत मनात किती शांतता आहे किंवा किती खळबळ आहे यावरून तुम्ही ठरवू शकता. जी आतून पूर्णपणे शांत झालेली आहे, खळबळ नाहीये, ती स्पिरिच्युअली ऍडव्हान्स आहे. जेव्हा व्यासमुनींचा मुलगा शुक जेव्हा शिकून तयार होतो तेव्हा ते म्हणतात की तू विदेह राजाकडे जा आणि अजून पुढचं शिक्षण घे. तेव्हा तो निघतो आणि तिकडे येतो तर द्वारपालच त्याला थांबवून ठेवतात गेटच्या इकडे 3 दिवस. पण 4थ्या दिवशी सेनापती आणि मोठे सरदार वगैरे येऊन त्याला आत घेऊन जातात. राजमालात ऐश्वरामानी तो राहतो 8 दिवस आणि नंतर राजा त्याला दरबारात बोलवतो आणि तो सांगतो की हे भांड आहे, याच्यात दूध भरलेलं आहे सगळं, या राजमहालाला तू 3 फेऱ्या मारून ये आणि बघ दूध सांडणार नाही याची काळजी घे. राजमहालात सगळे भोग विलास ऐश्वराम चालू असतात आणि तो तिकडे 3 राऊंड मारून येतो. तोपर्यंत विद्याराजा मंत्र्यांना सगळ्यांना विचारतो की हा बाहेर कसा होता गेटच्या इकडे आणि आत कसा होता. सगळे म्हणतात की तो द्वारपालांबरोबर जसे 3 दिवस होता तसाच तो राजमहालातही राजविलासात तसाच होता, काही त्याच्यात फरक नव्हता. आणि 3 राऊंड मारून आल्यावर त्यातला एकही थेंब बाहेर पडलेला नसतो. त्याच्या आत इतकी शांतता आलेली असते की त्याचं कुठेही लक्ष जात नाही, पूर्णपणे लक्ष दुधावर असतं. तेव्हा विजयराजा म्हणतो की आता तू जाऊ शकतोस, तुला काही शिकवायची गरज नाही. यू हॅव अचिव्ड इनर ट्रँक्विलिटी. तुला शिकवण्यासारखं काही उरलंच नाहीये. सो दिस इज अ स्टोरी. सो इन शॉर्ट व्हॉट वी से, देयर इज सॅटिस्फॅक्शन अँड कामनेस विच लास्ट फॉर लॉंग टर्म, नॉट फॉर शॉर्ट टर्म. बरेच जण प्रवचनाला येतात, एकदम शांतता सगळी आणतात आणि बाहेर पडल्या चप्पल नाही कोणी घेतली माझी चप्पल, गेला तो, शांतता लगेच गायब. म्हणण्याचा उद्देश की लॉंग लास्टिंग कामनेस अँड सॅटिस्फॅक्शन, त्याला म्हणतात कंटेंटमेंट, संतोष, विच इज नॉट इन्फ्लुएन्स्ड बाय एक्सटर्नल फॅक्टर्स. तुमच्या भावनांचा रिमोट कंट्रोल हा तुमच्याकडेच असतो. कोणीही कितीही तुम्हाला चावी दिली, डिवचलं, कुठले अपशब्द बोलले, काही बोललं, तुमच्या भावना कुठेही डगमगत नाहीत. तुम्ही तुमची शांतता प्रस्थापित ठेवता. दॅट इज कंटेंटमेंट. सो ही झाली थोडीफार डेफिनेशन. तर आपण येऊया कंटेंटमेंट कशी आपण बघतो. बरं, हे जे सगळे आता मी पॉइंट सांगतोय हे एका ठिकाणी कुठेही दिलेले नाहीये, ते याच ठिकाणी दिलेले आहेत. बरीच वर्ष अभ्यास करून बऱ्याच ठिकाणून गीता रहस्यापासून भगवद्गीतेपर्यंत सगळे सोर्सेस एकत्र करून मी हे तुम्हाला सांगतोय. त्यामुळे एका ठिकाणाहून कुठूनही काहीच उचललेलं नाही याची खात्री बाळगा.
हे फक्त मी माझ्या आकलनाला स्मरून कॅटेगरायझेशन केलेलं आहे. याच्यात तुम्ही व्हेरिएशन बघू शकता, तुम्हाला जसं रुचेल पटेल तसं. तर आपण येऊया, कंटेंटमेंट इज अ डिसिजन, इट इज अ चॉईस. कंटेंटमेंट ही एक निवड आहे, तुमचा हा चॉईस असतो. म्हणजेच माझा चॉईस आहे की जे मला मिळालेलं आहे ते मी सगळं देवावर सोपवलेलं आहे. कारण जे मी माझ्याकडे पकडून ठेवतो ते नाहीसं होतं, परंतु जे मी देवावर सोपवतो ते नेहमीच माझ्या जवळ राहतं आणि आय गेट फुल कंटेंटमेंट, विच इज नॉट अ प्रॉब्लेम. दुसरं, हा जो चॉईस आहे कंटेंटमेंट, ह्याचा अर्थ असा काढू नका की मला काहीच बदलायचं नाहीये, जे आहे त्याच्यात आनंदी आणि मी तसाच राहणार. नो, जे आहे त्याच्यात मी समाधानी आहे, त्याच्याबद्दल मी देवाचा आभारी आहे आणि मी माझ्या परीने माझ्या कपॅसिटीमध्ये जे माझ्या नियंत्रणात आहे ते मी पूर्णपणाला लावून गोष्टी सुधारण्याचा, बदलण्याचा प्रयत्न करणार. पण हे करत असताना माझी मनस्थिती मी ढळून देणार नाही. अँड आय विल कीप अ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. आणि हे लाईफचं गिफ्ट जे देवाने दिलेलं आहे ते मी साइड बाय साइड एन्जॉय करणार. नाहीतर जॉन लेनननी म्हटलंय, लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू वेन यू आर बिझी मेकिंग अदर प्लॅन्स. तुम्हाला काय करायचे ते 10वी पर्यंत आयुष्य सरून गेलं आणि तुम्ही आयुष्य जगायलाच विसरला. जे कंटेंटेड आहे, कंटेंटमेंट संतोष आहे, ते प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपभोग घेत जे आहे त्याच्यात पुढे चालतात, त्यांच्या परीने बेस्ट प्रयत्न करतात, पण ते समाधान हरवून देत नाही. त्यामुळे हा जो चॉईस आहे तो चॉईस आपल्याकडे आहे. आपण मुक्त राहायचंय का बांधील राहायचंय, आपण गुलाम व्हायचंय का मास्टर व्हायचंय, हा आपला चॉईस आहे. म्हणूनच म्हणतात, मन एव मनुष्यानां कारणं बंधमुक्तयोः बंधाय विषयासंगो मुक्तै निर्विषयं मनः. म्हणजे मन हेच मनुष्याच्या बंध आणि मुक्ततेचे कारण आहे. जेव्हा तुम्ही खूप गोष्टींची अटॅच होता तेव्हा तुम्ही त्याचे गुलाम होता, स्लेव होता. आणि जेव्हा तुम्ही अटॅचमेंट दूर सरता, डिटॅच होता, तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळते. कबीरांनी खूप छान डबल मिनिंग एक दोहा सांगितलाय. चीटी चावल ले चली. चीटी म्हणजे मुंगी, चीटी चावल म्हणजे भाताचा दाणा. चीटी चावल ले चली. आता ती मुंगी एवढीशी चावलचा दाणा एवढा थोडा. चीटी चावल ले चली, बीच में मिल गई दाल. दाल म्हणजे डाळीचा दाणा दिसला. बीच में मिल गई दाल. कहत कबीर दोनों ना मिले. कहत कबीर दोनों ना मिले, इकले दूजी डाल. आता दाल आणि डाल त्यांनी ते यमक जुळवलंय डबल मिनिंग मध्ये. म्हणजे तुम्ही आयुष्यात चाललेले असता तर तुम्हाला सगळ्या डिझायर फुलफिल करता येत नाहीत. त्यामुळे कुठे थांबायचं, कुठे कंटेंट व्हायचं हे ठरवणं गरजेचं आहे. जर एक तुम्ही चॉईस केला, एक डिसिजन घेतलात की मी या स्त्रीशी लग्न करतोय, आता मी करतोय, यू आर कंटेंटेड विथ दॅट लेडी ॲज युअर सोलमेट, ॲज युअर वाईफ. You need to sacrifice other desires about other females. So इकले इकडाल. त्यामुळे इथे यू हॅव टू बी कंटेंटेड. तुम्हाला जर पंचपक्वान्नाचा बुफे आहे, तुम्ही एक गोष्ट घेतली तर शेवटी तुमचं किती ताट भरलं तुम्ही सगळं घेऊच शकत नाही. यू हॅव टू बी कंटेंटेड विथ युअर चॉईस. सो वेन यू लर्न कंटेंटमेंट विथ युअर चॉईस, जेव्हा तुम्ही तुमच्या निवडीबद्दल समाधानी व्हायला लागता तेव्हा तुम्हाला आयुष्यातला खरा आनंद मिळतो, ना की इतर वेळेला. तर ही झाली निवड, चॉईस. देन कम्स ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. आता कृतज्ञता जी आहे, तेव्हा तुम्ही स्माइल करता. दॅट स्माइलिंग डझंट मीन यू हॅव एव्हरीथिंग. चेहऱ्यावर हसू असलं म्हणजे माझ्याकडे सगळं आहे असा अर्थ होत नाही. पण माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी देवाचा कृपाविलाशी कृतज्ञ आहे. देवाने जे मला गिफ्ट दिलेलं आहे त्या शरीराचं मी कृपाविलाशी आहे, म्हणून ते तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आहे. रवींद्रनाथ टागोर गीतांजलीमध्ये सांगतात, हे देवा तू मला या जगात आणून हे नाट्य दाखवलंस, ते डोळे दिलेस, त्याबद्दल मी तुझा आभारी आहे.
जगाचं संगीत मला ऐकण्यासाठी जे कान दिलेस त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मला मधुर वाणी देऊन जगाला मंत्रमुग्ध करण्याचं सामर्थ्य दिलंस म्हणून मी तुझा कृपाबलीशी आहे. अशी सगळी ग्रॅटिट्यूडची त्यांची कविता आहे. आणि शेवटी ते विचारतात की आता मी पूर्ण समाधानी आहे, आता तुला एकट्यात येऊन भेटायची वेळ आली आहे का, म्हणून ती कविता संपवतात. तर हे झालं ग्रॅटिट्यूड. तुमच्याकडे जे आहे त्याच्याबद्दल जेव्हा समाधान होतं तेव्हा ते पुरेसं वाटायला लागतं. नाहीतर कितीही पैसे झाले तरी असमाधानी लोक आपण बघतच असतो. पूर्वी एक चलती का नाम गाडी पिक्चर येऊन गेला होता किशोर कुमारचा. त्यात के.एन. सिंग विलन असतो आणि ते मधुबालाला किडनॅप करतात वडिलांना आणि हे सगळे तिकडे पोचतात. तेव्हा तो विचारतो त्या विलनला कि तेरे पास इतने पैसे हैं, तुझे और पैसे क्यों चाहिए. तो के.एन. सिंग म्हणतो पैसों वालों को ही पैसों की जरूरत होती है, भूखे को दो वक्त की रोटी मिली बहुत हो गया. म्हणजे काय की कुठेतरी तुम्हाला कृतज्ञता हवी, जे आहे त्याच्यात समाधान मानणं गरजेचं आहे. देर इज नो इनफ अंटिल यू से इट इज इनफ. जेव्हा आहे त्याच्यात तुम्ही समाधानी व्हाल तेव्हा ते इनफ वाटायला लागेल. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी थँकफुल होता, ग्रेटफुल होता, तेव्हा तुम्हाला आज समाधान वाटायला लागतं आणि तुमचं हृदय समाधानाने फुलतं. तर तुमच्याकडे किती आहे, किती पाहिजे त्याच्यापेक्षा जे आहे त्याच्याकरता तुम्ही देवाला थँकफुल होणं हे जास्त गरजेचं असतं. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळू शकत नाही हे स्वीकारणं पण गरजेचं असतं. तर आता येऊया दुसऱ्या कबीराच्या दोह्याकडे. तेव्हा त्यांनी लिहून ठेवलं होतं, रुखी सुखी खाईक थंडा पाणी पिऊ, देख पराई चुपरी मत ललचाए जिया. म्हणजे जे तुला वाट्याला तुझ्या कर्मानी जे रुख सुख आलेलं आहे ते खा, थंड पाणी पी आणि समाधानी राहा. दुसऱ्याची लोणी लावलेली, मक्खन लावलेली रोटी त्याला चुपरी म्हणतात. तर दुसऱ्याची लोणी लावलेली चुपरी बघून तू ललचावू नको, जेलस होऊ नको. तुला जे देवाने दिले त्याच्यात समाधानी राहा. दुसऱ्याचे ब्लेसिंग्स काउंट करू नको, विच इज कॉल्ड जेलसी. तिसरा पार्ट जो आहे तो कृतज्ञतेचा, तो म्हणजे आपण काय विचार करतो, कशा प्रकारे आपण थिंक करतो. तुमच्याकडे काय आहे, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करताय, तुम्ही कोण आहात, तुम्ही काय करताय, तुमच्याकडे काय आहे ह्याचा काही संबंध नसतो समाधानाशी. म्हणजेच तुम्ही कोणीही जगात असा, तुमच्याकडे काहीही असू दे, तुम्ही काहीही करा, तुम्ही समाधानी तेव्हाच असाल जेव्हा तुम्ही जे करताय, तुम्ही जे आहात त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार करताय. तुम्ही जर विचार केलात की मी करतोय सगळ्यात बेस्ट आहे, मला देवाने सगळ्यात चांगली गोष्ट दिलेली आहे, तर तुम्ही समाधानी आहात. नाहीतर धनाच्या राशीवरती पण असंतुष्ट आत्मा असतो आणि जो काही नसलेला फकीर देखील अत्यंत समाधानात राहू शकतो. एक पॉपस्टार असतो, सिंगर, पॉप सिंगर. मॅजिक ऑफ बिग थिंकिंग या पुस्तकातली गोष्ट आहे जी रिअलिटी मधली आहे. तो सिंगर असतो, तो बँड काढतो आणि त्याचे मोठे अल्बम विकले जातात. तो बरेच $1,000,000 कमवतो आणि खूप मोठा सिंगर येतो. 10 वर्ष त्याचे भरपूर गाजतात वगैरे. आणि एक दिवस मुलाखतकार येतो आणि त्याला विचारतो, तुम्ही आनंदी आहात का, समाधानी आहात का. तो म्हणतो बिलकुल नाही आहे, मी एकदम फ्रस्ट्रेट झालेलो आहे. तो म्हणतो तुम्ही एवढे प्रसिद्ध आहात, तुमचा बँड एवढा जबरदस्त आहे, तुमचे लाखो डॉलर तुम्ही कमवले, तुम्ही समाधानी नाही आहात. तो म्हणतो काय माहितीये का, माझा पूर्वीचा एक ग्रुप होता बँडचा, त्यांचा ग्रुप असतो ना सिंगिंगचा, आणि त्या ग्रुप मधून मला ऑलमोस्ट लास्ट वीकला तडकाफडकी बाहेर काढलं आणि मला जाम राग आला. म्हणून त्यांना दाखवण्यासाठी मी माझा बँड काढला आणि मी लाखो प्रती खपवल्या आणि लाखो डॉलर कमवले. पण मी आज असमाधानी आहे पूर्णपणे, कारण ज्या बँडनी मला काढलं तो बँड आज माझ्यापेक्षा खूप सक्सेसफुल आहे. त्याचं नाव आहे मेटॅलिका.
त्या मेटॅलिका मधून कोणाला काढलं ते तुम्ही गुगलवर नंतर सर्च करा, तिथे आपण डिटेलमध्ये जात नाही आहोत. आणि याच्या उलट 4 जणांचा बँड, म्हणजे 1950, 70, 80 ची गोष्ट सांगतोय मी, जो खूप फेमस झाला, त्याचं नाव बीटल्स. त्याच्यापैकी जो एक स्मार्ट दिसाला हँडसम जो व्यक्ती असतो, जो गाण्यात प्रभावी नसतो पण व्यक्तिमत्वाने असतो, आणि लास्ट डेला रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये डील करायच्या वेळेला बाकीचे चौघे ठरवतात ह्याला उडवूया, आणि त्याला ते काढतात आणि त्याची मुलाखत 10 वर्षानंतर हाच मुलाखतकार घेतो. तुला कसं वाटतंय? तो म्हणतो मी जाम सुखी आणि समाधानी आहे. बरं झालं मला त्या बँड वरून हाकललं. त्या हाकलल्यामुळे मी एक दारूच्या व्यसनात गेलो आणि तिथे मला माझी धर्मपत्नी भेटली आणि तिची ओळख झाल्यावर तिने मला सगळ्यातून बाहेर काढलं आणि आज माझं घरस्थी इतकं शांत समाधानाने चालू आहे. त्यांच्यासारखं प्रत्येक गाव देश भटकत मला फिरायला लागत नाही. आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे पैसे कमी असताना, प्रसिद्धी नसताना तो मनाने समाधानी असलेला, बीटल मधून फेकला गेलेला खूप समाधानी आहे. बिकॉज ही इज थिंकिंग दॅट ही इज हॅपी अँड ही इज सॅटिस्फाईड. वेळात सगळं असून मेटॅलिकातून हाकलला गेलेला व्यथेतच आहे. देन कम टू इमॅजिनेशन. थिंक. तुम्ही इमॅजिनेशन जी करता ती तुम्हाला समाधान कुठल्याही परिस्थितीत तरुण जायला मदत करते. आयुष्य हे गिफ्ट आहे, तो हक्क नाहीये. सो लाईफ इज नॉट अ राईट, इट इज अ गिफ्ट. त्याला गिफ्ट म्हणून बघा. आजचा दिवस तुम्हाला गिफ्ट मिळालाय, ते आपण खूप चांगल्या प्रकारे लावूया, सत्काराने लावूया, जेणेकरून आपण देवाचे आभार चांगले व्यक्त करू. तर थिंकिंग करताना भगवद्गीतेत दिले, विवेकानंदांच्या पुस्तकात तर बऱ्याच वेळेला ह्याचा उल्लेख आहे. हाऊ यू थिंक. उद्धरे आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत. आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मनः. तुम्ही स्वतःचा उद्धार करा. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने स्वतःलाच वरती उचला, ना की मनाने स्वतःला खालती खेचा. आपलं मन हेच माणसाचा सगळ्यात मोठा मित्र आहे, बंधू आहे, आणि आपलं मन हेच माणसाचा सगळ्यात मोठा रिपू म्हणजे शत्रू आहे. सो हाऊ यू थिंक. इफ यू थिंक युअर माइंड इज युअर बेस्ट फ्रेंड, आणि इफ यू थिंक युअर माइंड इज युअर वर्स्ट एनिमी. तर जगातला सगळ्यात मोठा शत्रू मनातच आहे, सगळ्यात मोठा मित्र मनातच आहे. त्यामुळे जर तुम्ही विचार केला, जे आत्ताच्या सेल्फ हेल्प बुक मध्ये दिलंय, व्हॉट यू थिंक बिकम्स वगैरे, ते हजारो वर्षापूर्वी आपल्या याच्यात देऊन ठेवलेलं आहे. मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि किम वदंती या सत्येयम यामती सा गतिर्भवे. तुम्ही जर स्वतःला फ्रीडम, मुक्त समजला तर तुम्ही मुक्त आहात, फ्री आहात. आणि तुम्ही स्वतःला गुलाम, बद्ध समजला तर तुम्ही बद्ध आहात. कोणीतरी हे सत्य म्हणून ठेवलेलं आहे, या मती सा गतिर्भवे. ज्याप्रमाणे तुमची मती चालेल, विचार चालेल, त्याप्रमाणे तुम्हाला गती लाभेल, त्याप्रमाणे तुम्ही काम कराल. तर तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा तुम्ही तुमची मती चांगली ठेवा, तुम्ही चांगल्याच गोष्टी कराल. आता येऊया आपण सेल्फलेसनेस म्हणजे निस्वार्थीपणाकडे. असं म्हटलेलं आहे, स्वार्थो यस्य परार्थ एव सपुमान एक संत अग्रणी. ज्याचा स्वार्थ परार्थातच आहे, म्हणजे परोपकारातच आहे, त्याला एक मोठा संत किंवा सगळ्यात अग्रणी संत म्हणून मानलं जातं. आता जे तुम्ही सेल्फलेसनेस म्हणता, त्याच्यात एक छान सुंदर वाक्य आहे इंग्रजीमध्ये. I slept and dreamt. Life was a joy. I got up and saw life was a service. Behold, I started working. I started serving and realized service was a joy. म्हणजे मी झोपलो आणि स्वप्न पडलं आयुष्य एक निखळ आनंद आहे. उठल्यावर बघितलं सगळीकडे सेवाच आहे आणि मी सेवा करायला सुरुवात केली आणि मला साक्षात्कार झाला, सेवेतच खरा आनंद आहे. सो निस्वार्थीपणातच खरं समाधान तुम्हाला मिळतं, दुसऱ्या कशात एवढं समाधान नाही मिळत. एक मुलगा आणि मुलगी असतात लहान, तो मुलगा थोडासा जास्त काय स्वार्थी असतो, मुलगी निस्वार्थी असते.
मुलाकडे काचेचे गोटे असतात, मुलीकडे बर्फी असते. ते म्हणतात आपण एक्सचेंज करायची का? मुलगी म्हणते हो करूया ना. तो मुलगा चांगले चांगले गोटे आपल्याकडे ठेवतो, बाकीचे तिला देतो. ती मुलगी सगळी बर्फी देऊन जाते. त्या मिळालेल्या गोट्यांची खूप खेळते, शांतपणे समाधानाने झोपी जाते. मुलगा रात्रभर विचार करत बसतो, मी काही गोटे लपवले, हिने पण बर्फी लपवली तर नसेल ना. सो द मोर यू बिकम सेल्फलेस, द मोर यू बिकम कंटेंट. संतोष तुम्हाला तेवढा जास्त मिळत जातो. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगाला येता, कामाला येता, तेव्हा तुम्हाला समाधान जास्त वाटतं आयुष्य जगल्याचं. त्यामुळे बरेच जेव्हा पेशंट वयोवृद्ध माझ्याकडे येतात तेव्हा मी सांगतो की तुम्ही घरच्यांना किती कामाला येता, तुमच्यामुळे इतरांना किती उपयोग होतोय ह्याचा लक्ष ठेवा, ना की तुमच्यामुळे इतरांना न्यूसन्स होतोय. जेवढे तुम्ही इतरांच्या कामी याल तेवढं तुमच्या आयुष्यातलं समाधान वाढत जाईल, बिकॉज यू आर ऍक्टिंग सेल्फलेसली. आणि समाधान हे तुम्ही प्रत्येक भेटणाऱ्या व्यक्तीमध्ये शोधा, तुम्ही प्रत्येक कृतीमध्ये समाधान शोधा. तुमचं आयुष्य फ्रुटफुल आणि माइंडफुल होऊन जाईल. नाउ कम टू सिक्स पॉइंट, हॅपीनेस, सुख. संतोषात अनुत्तम सुख लाभ. संतोष हेच परम सुख आहे. आता या सुखामध्ये काही पॉइंट असे आहेत की तुम्ही लक्षात ठेवा, कोणीतरी या भूतलावरती तुमच्यापेक्षा कमी गोष्टी असल्या तरी तुमच्यापेक्षा जास्त समाधानी आहे. आज तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याची बरेच जण इच्छा करतायत. एकेकाळी तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा केली होती त्या आज तुमच्याकडे आलेल्या आहेत, पण त्या विसरून तुम्ही अजून पुढेच बघताय आणि आहे त्याच्यात समाधान घेणं विसरून गेलेला. आता असा प्रश्न आहे, कंटेंटमेंट, संतोष हे जास्त चांगलं वरदान आहे का हॅपीनेस जास्त चांगलं वरदान आहे? तो उत्तर असं आहे, संतोष, कंटेंटमेंट इज अ बेटर ब्लेसिंग. जर तुम्हाला हॅपीनेसचं वरदान मिळालं तर काही काळानंतर तुम्हाला वाटेल म्हणजे हॅपीनेस, मला एवढे कोटी पाहिजेत, मला एवढं बंगला गाडी सगळं पाहिजे. काही काळानंतर वाटेल अरे कमी आहे, मला अजून पाहिजे. पण वेन यू आर कंटेंटेड, वेन यू आर सॅटिस्फाईड, मला अजून सॅटिस्फॅक्शन पाहिजे असं तुम्ही म्हणत नाही. सो कंटेंटमेंट इज बेटर दॅन हॅपीनेस. नंतर हा जो जॉय आहे, कंटेंटमेंट जे आहे ते बेसिक रिक्वायरमेंट आहे हॅपीनेस साठी. म्हणजे आनंदासाठी पहिले समाधानी असणं खूप गरजेचं आहे. हे आनंद शोधण्यासाठी, कंटेंटमेंट शोधण्यासाठी तुम्हाला बाहेर बघायची गरज नाहीये. तो कंटेंटमेंट, तो आनंद तुमच्या आतच आहे, बाहेर नाहीये. अल्केमिस्ट जे पाउलो कॉलिनोनी फेमस बुक लिहिलं त्याच्यात हीच थीम आहे. तो खजिना ढूंढायला बाहेर पूर्ण पुस्तकभर फिरतो, वाळवंटापासून इजिप्तच्या वाळवंटापासून स्पेनच्या अँडलुशिया एरियापर्यंत, आणि शेवटी त्याला कळतं खरा खजिना आपल्या आतच आहे, जे शांतता आणि आनंद आहे. एकदा एक मोठा सरकारी ऑफिसर असतो, IPS ऑफिसर, खूप मोठं त्याचं नाव झालेलं असतं आणि ती पार्टी दिलेली असते. तेव्हा त्याची बायको आलेली असते, तिच्या मैत्रिणी वगैरे असतात आणि तो जरा दूर असतो आणि तो तिच्या गप्पा चालू असताना असा पास होत असतो. तेव्हा त्याला खूप कुतूहल होतं, काय बोलतायत त्या मैत्रिणी, जरा ऐकूया. त्याला असं वाटतं माझी बायको आता मान वगैरे वाढलेला आहे वगैरे. ती खुश असते, आनंदी असते, समाधानी असते. ती इतर मैत्रिणी तिला विचारतात, काय ग तुझा नवरा तुला खुश ठेवतो का, तुझा नवरा तुला समाधानी आनंदी ठेवतो का? ह्याला वाटतं आता ती म्हणे हो 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 नक्की. ती म्हणते छे. तो शॉक होतो छे म्हटल्यावर. ती म्हणते नवरा नाही मला आनंदी समाधानी ठेवत, मी स्वतःला आनंदी आणि समाधानी ठेवते. कारण आनंदी आणि समाधानी राहणं हे माझ्या हातात आहे. जगातली कुठलीही व्यक्ती मला कायमची आनंदी आणि समाधानी ठेवू शकत नाही. ते तुमच्या आतच आहे, हे तुम्ही लक्ष करणं गरजेचं आहे. तर हे जे लोकेशन आहे हॅपीनेस आणि कंटेंटमेंटचं, इट इज नॉट अ लोकेशन, इट इज अ प्रॉडक्ट ऑफ द लाईफस्टाईल ऑफ लिव्हिंग ईच मुमेंट विथ लव, ग्रेस अँड ग्रॅटिट्यूड. त्या प्रॉडक्टचं समाधान हे बाय प्रॉडक्ट होतं. तुम्ही आनंदाने, प्रेमाने, समाधानाने
आणि देवाच्या कृपेने प्रत्येक क्षण जगता, तेव्हा समाधान हे ऑटोमॅटिकच तयार होऊन जातं. आता कंटेनमेंटचा पुढचा पाठ आपण बघतो, पीस, काम, सी, हार्वेस्ट. म्हणजे जेव्हा तुमच्या मनात पूर्ण समाधान आणि शांतता आलेली असते, तर खवळलेल्या समुद्रातला शांत समुद्र तुम्ही बनलेले असता. कुठल्याही अडचणीत, कुठल्याही क्रायसिस मध्ये तुम्ही शांत समाधानी असल्यावर सगळे डिसिजन दोन्ही सारखे अचूकपणे घेऊ शकता, घाबरून मनाची चढ उतार न करता. जेव्हा तुम्ही समाधानी असता तेव्हा तुम्ही शांततेचं पीक काढता असं म्हटलं जातं. ह्युमिलिटी, नम्रता, विनम्रता ही बेसिक असते सगळ्या गुणांसाठी, तसं संतोषासाठी विनम्रता इज प्रायमरी स्टेप. ज्याच्याकडे विनम्रता आहे त्याच्याकडे संतोष येणार. त्यामुळे कुठलाही काम करताना, जॉब करताना, हा माझं काम छोटं आहे का मोठं आहे हे महत्वाचं नाही, ते काम करून मला समाधान मिळतंय तर ते काम महत्वाचं आहे. हे तुम्ही जॉब कंटेंटमेंट लक्षात घेणं गरजेचं आहे. तर तुमच्या कामात तुम्ही समाधान शोधा. या कामात मला पैसे किती मिळत आहेत, मान किती मिळतोय, हे किती मिळतोय न संपणार आहे. ज्याच्यात तुम्हाला समाधान मिळतं ते काम तुम्ही सर्वात उत्तम करू शकता. आता आपण येऊ शेवटचे 3 पॉइंट उरलेले आहेत फक्त. तर कंटेनमेंट, समाधान कसं आणायचं म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे की तुमच्याकडे समाधान यायला मदत होईल. तर तुम्ही परफेक्शनच्या मागे लागू नका, समाधानाच्या मागे लागा. परफेक्शन इज अन इल्युजन, ते तुम्ही कधी अचीव नाही करू शकणार. सिम्प्लिसिटी, जेवढं सिंपल तुम्ही गोष्टी कराल तेवढं कंटेनमेंट जास्त येईल. कंटेनमेंट हे आपल्या इच्छा पूर्ण करून ऍडिशन करून होत नाही, तर वजाबाकी करा, नको त्या इच्छा काढत चला, तुम्ही कंटेनमेंटला लवकर पोचाल. एक प्रकारचं स्किल असतं. रोज तुम्ही तो चॉईस, डिसिजन अप्लाय करणं गरजेचं आहे, तेव्हा समाधान येतं. तुम्हाला अजून काही दिलं, एखादी गोष्ट अजून काही नको, एवढं पुरेसं आहे हे म्हणाला शिका, कंटेनमेंट येईल. जसा संन्यासी भिक्षा घेताना तो झोळी उघडतो, जेवढं टाकलं त्याला तो हो म्हणतो, बाई जरा अजून तांदूळ टाकता का, असं कधीच म्हणत नाही, कारण तो कंटेंटेड आहे, ते त्याच्या रक्तातच असतं. जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ राहायला शिकता तर बाकीच्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक दिसायला लागतात आणि तुम्ही कंटेंट पाहायला लागता. एखादी गोष्ट स्वीकारणं इज कंटेनमेंट आणि प्रत्येकाला तुम्ही अस्वीकार करणं इज डिस्कंटेनमेंट. जेव्हा एखादी गोष्ट देव तुम्हाला देत नाही तेव्हा तुम्ही डिस्कंटेंट होऊ शकता. तेव्हा असा विचार करा, देवाने अशा हजारो गोष्टी तुम्हाला आज दिलेल्या नाहीये की ज्या तुम्हाला नको होत्या. ना तुम्हाला कॅन्सर दिलेला आहे, ना तुम्हाला ऍक्सिडेंट मध्ये कॉटला खिळवून ठेवलेलं आहे. म्हणजे असे काही आघात तुम्हाला दिलेले नाहीयेत जे तुम्हाला नको आहेत, त्याची देखील आठवण ठेवा. कंटेनमेंट म्हणजे इव्हननेस, स्थितप्रज्ञता. जो इथला एक पॉइंट होता, इव्हन माइंडेड अँड थॉटफुल अँड सॅटिस्फाईड. तर जेव्हा तुमचं हृदय, माइंड आणि हार्ट, हृदय आणि बाहेरचे सर्कमस्टान्सेस ह्याच्यात हार्मनी आहे, बॅलन्स आहे, देन यू आर कंटेंटेड. ह्याच्यावर खूप छान सुभाषित आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 सगळं एकच सांगतायत. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही डोकं स्थिर ठेवा, कशाने हुरळून जाऊ नका, कशाने आनंदून जाऊ नका, कशाने दुःखी होऊ नका. जे जसं होईल तसं स्वीकारत पुढे पुढे चला. मी थोडक्यात एकदा सांगतो, हे काय तुम्ही नंतर परत व्हिडिओ बघाल तेव्हा तुम्हाला जास्त डीप मध्ये जाईल, आणि आता एवढं झाल्यावर थोडा ओव्हरडोस होण्याची शक्यता असते. तर सिंपल ऐका तुम्ही, फार डीप मध्ये गेल्यापेक्षा नंतर ऐकताना तुम्हाला कळेल. सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, प्राप्तम प्राप्तम उपासीत, हृदयेन पराजितः. सुख असो वा दुःख असो, प्रिय असो वा अप्रिय असो, जे जसे प्राप्त होत जाईल ते तसे सेवित जा, हृदयाने दुःखी कष्टी न होता. म्हणजे आज शांतता लाभेल. सेम अर्थाचं दुसरं सुभाषित, न प्रहस्येत प्रियम प्राप्य, नो द्विजेत प्राप्य चा प्रियम, स्थिर बुद्धीर सम्मूढो, ब्रह्मविद ब्रह्मणि स्तुतः. जो मनाप्रमाणे चांगल्या गोष्टी, इच्छा असलेल्या गोष्टी मिळाल्यावर हुरळून जात नाही,
आणि मनाविरुद्ध गोष्टी झाल्याने जो दुःखी कष्ट होत नाही, तो स्थिर बुद्धी, तो ब्रह्माच्या ठिकाणी स्थित आहे असं समजावं. सुख दुःखे सम कृत्वा लाभा लाभौ जया जयौ. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत सुख दुःखे समय कृत्वा, सुख दुःख सम इक्वल करा, लाभा लाभौ जया जयौ. लाभ असो नुकसान असो, जय असो पराजय असो, सगळे एकत्र समत्व करून टाक. ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसी. असं सुख दुःख लाभ अलाभ जय पराजय समान करून तू युद्धासाठी सज्ज हो. म्हणजे आपण आपल्या डेली युद्धासाठी सज्ज होऊ, म्हणजे तुम्हाला कुठलंही पाप लागत नाही, कारण तुम्ही कशाच्याही मागे लागलेले नाही आहात. चौथं आहे योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय. धनंजय म्हणजे अर्जुन. श्रीकृष्ण परत अर्जुनाला सांगतायत की योगात काम करून जेव्हा तुम्ही काम करायला लागतात, जे चांगले वाईट आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. संगम त्यक्त्वा, त्यक्त्वा म्हणजे त्याग, सोडून दिलेला आहे. धनंजय सिद्ध सिद्ध यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. सिद्ध सिद्ध योग म्हणजे ज्याच्यात तुमचा जय झालाय, पराजय झालाय, लाभ झालाय, नुकसान झालंय, हे सगळं तुम्ही एक सारखेपणाने केलं आणि समत्वाने जर तुम्ही वागायला लागलात त्यालाच योग असे म्हणतात. सेकंडला समशत्रोच मित्रेच म्हणजे शत्रू मित्र यांना सेम केलं. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः म्हणजे मान आणि अपमान एकच आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला कधीही अपमानाने दुःखी कष्टी व्हायचं नसतं, तेव्हा तुम्ही मान दिल्यावर हुरळून न जाणं पण गरजेचं आहे. सो इफ यू वॉन्ट टू इग्नोर द रॉंग क्रिटिसिझम, यू शुड लर्न टू इग्नोर द अप्लॉज. सो समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु. शीत आणि उष्ण, थंड गरम, सुख दुःखेषु समसंत्र विवर्जितः. म्हणजे तुम्ही सगळ्या अनफेवरेबल अटॅचमेंट पासून दूर जाता आणि समस्थिती अचीव करता. शेवटचं तुल्य निंदा स्तुतिर्मोनी म्हणजे स्तुती असो निंदा असो त्याला तुम्ही सेम पकडता. तुल्य निंदा स्तुतिर्मोनी संतुष्टो येन कदाचित. म्हणजे कशाने तो संतुष्टच असतो, निंदा असो स्तुती असो. अनिकेत म्हणजे जो एका जागेशी अटॅच नाहीये, कुठल्याही जागेत अडकून राहिलेला नाहीये. आजकाल जागा प्रॉपर्टीत आपला अर्धा जीव अडकलेला असतो. अनिकेत स्थिर मधीर भक्तिमाने प्रियो नरहा म्हणजे जो कशाशी अटॅच नाहीये आणि माझ्या भक्तीत रमलेला आहे तो मला सगळ्यात प्रिय आहे असं श्रीकृष्ण सांगतायत. तर हे झालं स्थिरता, इवननेस स्टेट. देवाची प्रार्थना करताना एक प्रकारे तुम्ही संतोष, कंटेनमेंट आणतात. जेव्हा प्रार्थना तुम्ही पूर्ण भावाने, कुठल्याही अपेक्षेशिवाय निरपेक्षेने भक्तीसाठी देवाला करता, तेव्हा तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटायला मदत होते, तुमची सफरिंग जातात आणि तुम्हाला शांतता आणि आनंद लाभतो. तुम्हाला शांतता येते जेव्हा तुम्ही कोण आहात आणि तुमच्याकडे काय आहे ह्याच्याशी तुम्ही काय म्हणतात ऍक्सेप्टन्स डेव्हलप करता की मी हा असा आहे आणि हे मी स्वीकारलेलं आहे, तेव्हाच मी काहीतरी चांगल्या गोष्टी करू शकतो. असं म्हणतात इमॅजिनेशन हेल्प्स टू मेक यू ऍडजस्ट टू व्हॉट यू वॉन्ट टू बिकम अँड ह्युमर और आयरनी मेक्स यू कॉम्पन्सेट फॉर व्हॉट यू आर. जर स्वतःबद्दल तुम्ही समाधानी नसाल तर स्वतःवर हसायला शिका, तुम्ही समाधानी लवकरच व्हाल. पॉज. बरेच जण हॅपीनेसच्या परस्यूट मध्ये धावत असतात, तर आपण मध्येच पॉज घेऊया, थांबूया आणि या क्षणी आपण सगळे हॅपी होऊ शकतो. प्रत्येक क्षणात आनंद दडलेला आहे, समाधान दडलेलं आहे. त्या प्रत्येक क्षणाकडे तुम्ही अटेंटिव्ह व्हा, माइंडफुल व्हा आणि त्या क्षणाचा आनंद अचानक तुम्हाला मिळायला सुरुवात होतो. ज्याच्यासाठी तुम्ही खूप दूर कुठे धावायची गरज नसते, तो आत्ताच या क्षणात तुमच्या समोरच आहे. फक्त लांब श्वास घ्या, पूर्ण श्वास सोडा, पूर्ण क्षणाचा उपभोग घ्या. आनंद, समाधान याच क्षणात दडलेला आहे. कधी पण
जेव्हा तुम्हाला आनंद घ्यायचा आहे, समाधान हवं आहे, तर तुलना करू नका. आज जर अशी परिस्थिती असती तर मी हे केलं असतं, तसं असतं तर ते केलं असतं, ही व्यक्ती असं करते, मी असं का. कंपॅरिझन करू नका, कंप्लेन करू नका. स्वतःला सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार धरा. तुम्ही तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात. जे काही तुमच्या जीवनात अडीअडचणी आलेल्या आहेत त्या तुमच्या पूर्वकर्मांनी आलेल्या आहेत. पूर्वजन्म, या जन्म जे काही फळ आहेत त्यांनी तुम्हाला आता बनवलेलं आहे. तुम्ही आज काय कराल त्यांनी तुमची पुढची फळं ठरणार आहेत. आज तुम्ही कंप्लेंटच करत राहिलात तर पुढे देखील कंप्लेंट करण्यासारख्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. आज जर तुम्ही कृतज्ञ राहिलात, थँकफुल राहिलात, ग्रेटफुल राहिलात, तर भविष्यात नक्की तुमच्या आयुष्यात थँकफुल, ग्रेटफुल होण्यासारख्या गोष्टी येतील. इट इज कॉल्ड लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्यामुळे नको ती इच्छा करत बसू नका की मी झोपलोय मग मी एक गाय घेईन, दूध घेईन, हे घेईन, मडकं घेईन आणि नंतर ते मडकं फुटलं आणि दूध सगळं वाया गेलं. ही गोष्ट आपण ऐकली असेल. तर नुसतं विष करत बसू नका. उद्या काय होईल ह्याच्यात जगू नका. आज काय तुम्ही करू शकताय, आजचा दिवस कसा सत्कारणी लावू शकताय ह्याच्यावर लक्ष द्या. या प्रेझेंट मुमेंट मध्ये लक्ष द्या. निसर्गाशी एकरूप व्हा, निसर्गावर प्रेम करा. तुमच्या मनात आंतरिक समाधान, आनंद आणि स्वच्छ शुद्ध विचार यायला लागतील. त्यामुळे कुठली गोष्ट केल्याने मी दुःखी आहे किंवा कशामुळे दुःखी आहे ह्याच्यापेक्षा माझ्याकडे चांगल्या गोष्टी काय आहेत, माझे जे आशीर्वाद आहेत, आय शुड काउंट माय ब्लेसिंग्स अँड नॉट अदर्स. दुसऱ्याचे ब्लेसिंग्स काउंट करणं म्हणजे जेलसी. रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे गीतांजलीमध्ये. अमावस्येच्या रात्री लखलखत तारे चमकत होते, अगणित तारे चमकत होते. सगळीकडे आनंदी आनंद होता. कोण इकडे उत्साहाने धावतंय, तिकडे तिकडे एकमेकांकडे बघत रोषणाईत झालेली होती. आणि अचानक एक तारा निखळला. कुजबूज सुरू झाली. शांतता भंगली, अशांतता वाढायला लागली. शोधाशोध सुरू झाली. तारा कुठे निकळला आणि सगळंच आकाश अस्वस्थ होऊन गेलं. इन शॉर्ट, अगणित ताऱ्यांमध्ये एक तारा निकळला तरी ते आकाश अस्वस्थ झालं असं त्यांना दाखवायचं आहे. एका रूम मध्ये सगळ्या टाईल लावल्यात आणि एक फॉल सिलिंगची टाईल नाहीये आणि 10 जणांना एक एक तास बसवल्यावर बाहेर काढल्यावर विचारलं तुम्ही तासभर काय विचार करत होता, ते म्हणतात ती टाईल नाहीये ती आम्ही बघत होतो. आपलं आयुष्य थोडंफार त्या टाईल सारखं आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बघायला आपण विसरून जातो आणि जे नाहीये ते गाऊन आपण रडगाणं मात्र नक्कीच गात असतो. आता सेकंड लास्ट पॉइंट आहे रिचनेस, वेल्थ, धन. धन जे आहे परम धन, संतोष. आता जे समाधानी आहेत ते श्रीमंत आहेत, असमाधानी आहेत ते गरीब आहेत. जेव्हा तुमच्याकडे समाधानाची क्वालिटी आहे ती सगळ्यात मोठी श्रीमंती आहे आणि तुमच्याकडे किती क्वांटिटी आहे दॅट डझंट मॅटर. एक ऋषी जंगलात असतात तेव्हा एक मोठा राजा तिकडे पास होत असतो आणि तो जातो आणि त्यांना म्हणतो तुम्हाला मी काही रेशमी वस्त्र वगैरे देतो, तुम्ही मान सन्मान करतो. तो ऋषी म्हणतो वयमीह परितुष्टा वल्कलैहि त्वं दुकुलैहि. आपण दोघे वेगवेगळे आहोत. मी वल्कल म्हणजे पानांची कपडे घातलेले आहेत आणि तुम्ही रेशमी, दुकुलई म्हणजे रेशमी वस्त्र घातलेली आहेत. वयमीह परितुष्टा वल्कलैहि त्वं दुकुलैहि सममीह परितोष. परंतु आपलं समाधान सेम आहे. तुम्ही तुमच्या जागी समाधानी आहात, मी माझ्या जागी समाधानी आहे. सममीह परितोष. को अर्थवान को दरिद्रहा. कोण श्रीमंत कोण गरीब. सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशालाः. त्यालाच दरिद्री समजा ज्याची भूक तहान खूप जास्त आहे. सतु भवती दरिद्रो यस्य तृष्णा विशालाः मनसीच परितुष्टे को अर्थवान को दरिद्रहा. जो मनाने समाधानी आहे त्याला श्रीमंत काय आणि गरीब काय असं तो म्हणतो. तर आपण येतो इथे ग्रीड. जेव्हा आपल्याला इच्छा होते पाहिजे समाधानी व्हा, ती ग्रीड निघून जाते. समाधान हे अशी संपत्ती आहे जे कधीच संपत नाही आणि समाधान
हे श्रीमंती बरोबर बऱ्याच वेळेला प्रवास करत नसलं तरी देखील ते गुणांबरोबर तुमच्या दुर्दैवात देखील साथ देत असतं. म्हणजेच फॉर्च्यून रेअरली ट्रॅव्हल्स विथ कंटेंटमेंट, बट कंटेंटमेंट डझंट लिव्ह द व्हर्च्यू इवन इन मिसफॉर्च्यून. आता मी फार अजून एक्सप्लेन नाही करत, नाही तर बराच वेळ जाईल. तुम्ही नंतर सावकाश ऐकल्यावर तुम्हाला अजून त्याचा रेफरन्स लागेल. नाऊ कम टू लास्ट पॉइंट, की आपला आजचा कार्यक्रम संपला 5 जणांनी. आपण आतापर्यंत जे बघत होतो कंटेंटमेंटचे, ती पॉझिटिव्ह साईड बघत होतो. पण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. सो देर इज समथिंग निगेटिव्ह टू कंटेंटमेंट ऑल्सो. सो कंटेंटमेंट शुड नॉट बी देअर विथ इग्नोरन्स. माझ्याकडे ज्ञान नाहीये, मी अजून ज्ञान मिळवू शकतो, पण मला आहे त्याच्यात समाधान आहे, मी आघाडी बसण्यातच मला समाधान, असं नको. म्हणूनच म्हटलेलं आहे, विपदी धैर्यम अथ अभ्युदय क्षमा सदसी वाक्पटुता युधी विक्रमः यशसी चाभिरुचिर व्यसनम श्रुतौ प्रकृती सिद्धमिदम महात्मना. म्हणजे जेव्हा संकट असतं तेव्हा धैर्याची गरज असते, जेव्हा तुमचा उत्कर्ष होत असतो तेव्हा क्षमाशीलतेची, दानशूरतेची गरज असते, जेव्हा तुम्ही सदनात सभेत असता तेव्हा वक्तृत्वाची गरज असते, जेव्हा युद्धात असता तेव्हा विक्रमाची गरज असते. कधीही यश आणि नवीन गोष्टी शिकण्याचं व्यसन हवं. म्हणजे तिथे तुम्हाला इच्छा झाली पाहिजे, नवीन गोष्टी, नवीन ज्ञान घेण्याचं तुम्हाला सगळ्यांना इच्छा आहे, म्हणून आपण इकडे जमलेलो आहोत. तर हे व्यसन इथे कंटेंट राहून चालणार नाही, कारण हे महान लोकांच्या प्रकृतीमध्येच असतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता जेव्हा कंटेंटमेंट असतं तेव्हा तुम्हाला लव, जी डिझायर तयार होते की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, आणि कधी मला याची गरज आहे असं होतं, आपल्याला कळतच नाही. उदाहरणार्थ डिझायर आणि नीड ज्या आहेत त्या गरजा असतात. डिझायर जी आहे ती इच्छा असते. नीड्स कॅन बी फुलफिल्ड, डिझायर कॅन नॉट बी फुलफिल्ड. त्या किती गेल्या तरी न संपणाऱ्या असतात. मग मला एखादी गोष्ट पाहिजे म्हटल्यावर मला त्याच्याशिवाय चालणारच नाही, ती माझी गरज कधी बनली कळलंच नाही. उदाहरण मोबाईल घ्या, मोबाईल शिवाय काय चालतंय का? 500 वर्षापूर्वी पंखे नव्हते, आता पंख्याशिवाय चालत नाही. बऱ्याच जणांचं एसी शिवाय चालत नाही. टीव्ही 25-30 वर्षापूर्वी टीव्हीवर कुठे चॅनल होते एवढे? आता केबल टीव्ही शिवाय चालत नाही. ह्या चॅनल, ही सिरियल, किती आपण आहारी जाऊन त्याचे गुलाम बनलेलो आहोत ते समजून घ्या. म्हणूनच इच्छा कधी न संपणाऱ्या असतात. न जातु काम कामानाम उपभोगेन शाम्यती हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते. किती इच्छा झाल्या तरी त्या कधी न संपणाऱ्या असतात. जसं अग्नीमध्ये तूप टाकल्यावर भडका अजून उडतो. पाली भाषेत एक छान सुभाषित आहे, न कहापण वस्सेन तित्ती कामेषु विद्येती. कहापण म्हणजे कारशापण, नाण्यांचा पाऊस जरी पडला तरी इच्छा कधी संपणार नाही. अपितिब्बेसु कामेषु रतिंसो नाभिगच्छति. म्हणजे स्वर्गसुख जरी मिळालं तरी इच्छा न संपणाऱ्यातल्या आहेत. सगळ्या धर्मात त्यांनी याच दिशेने म्हटलेलं आहे की इच्छा कधीही न संपणाऱ्या आहे. आता याचा दुसरा जो भाग आहे, कंपॅरिझन इज द थीफ ऑफ जॉय. ह्याच्यात कसं आहे, एक आई असते, ती मुलीला घेऊन एक्सप्रेस हायवेवर जाते. पावसाळ्याचे दिवस असतात, चांगला पाऊस, थंड, धुकं बिकं आलेलं असतं, आणि आत्ताचा असतं त्याप्रमाणे पावसाळ्यात पण असतं घाटामध्ये एक्सप्रेस हायवेला. त्यांची गाडी असते कुठली, I-20, एकदम काही फरारी मर्सिडीज वगैरे नसते, आणि ते जात असतात. ती आई नुकतीच शिकलेली असते, मुलगी मागे बसलेली असते, आणि गाडी म्हणते मला इथे डिस्ट्रॅक्शन नको, गाडी वगैरे कुठेतरी ठोकायची. मग ते चालू असतात, जात असतात. ती मुलगी म्हणते, आई एका गाडीने आपल्याला ओव्हरटेक केला. आई म्हणते ठीक आहे बेटा, आता गाडी नवीन आहे, तू आत बघ, जरा आनंद घे. थोड्या वेळ म्हणते आई दुसऱ्या गाडीने ओव्हरटेक केला. ती म्हणते कळलं मला, जरा शांत हो, गाणं लावते, जरा म्युझिक ऐक. ती म्हणते आई चौथ्या गाडीने ओव्हरटेक केला. ती म्हणते जरा खिडकी उघड, बाहेरची हवा खा. ती जेव्हा म्हणते आई आता 10व्या गाडीने ओव्हरटेक केला, हिची शांतता, समाधान भंग पावतं. ती म्हणते काय चालू, काय आपली गाडी आहे,
काही एरोप्लेन नाहीये, नि फरारी नाहीये, नि रेस कार नाहीये. जे आहे त्याच्यात तू आनंद घे आणि एन्जॉय कर आणि समाधानी हो. मग ती मुलगी म्हणते, आई पण तू माझ्या वर्गातल्या इतर मुलींचं मला सारखं उदाहरण का देत असतेस, का कंपॅरिझन करत असतेस, का नाही तू समाधानी होत मी जे आहे त्याच्याबद्दल. त्या आईला उत्तर मिळतं की कंपॅरिझन इज अ थीफ ऑफ जॉय. जे आहे त्याच्याबद्दल जर तुम्ही आज समाधानी नसाल, जे आहे त्याच्याबद्दल तुम्ही आज समाधानी नसाल, तर भविष्यात जे काही तुमच्याकडे येईल त्यांनी तुम्ही कधीच समाधानी नसणार आहात, कारण तुम्ही आज समाधानी नाही आहात. जो आज समाधानी आहे तो भविष्यात देखील नेहमीच समाधानी असणार आहे. लोक समाधान मिळवायला हरवून नाही बसवत ते समाधान, किंवा ते हॅपीनेस मिस आउट नाही करत, परंतु जेव्हा त्यांना हॅपीनेस दिसतो, समाधान दिसतं, तेव्हा ते उपभोगण्यासाठी थांबत नाहीत, ते धावतच राहतात. म्हणूनच इंग्लिशमध्ये म्हणे, स्टॉप अँड स्मेल द रोजेस. थांबा आणि गुलाबांचा वास घ्या, आयुष्याचा क्षण उपभोगायला शिका, नुसतं धावत बसू नका. तुम्ही जर आता केलेल्या गोष्टींबद्दल पूर्णपणे समाधानी असाल आणि तुम्हाला पूर्ण संतुष्ट झालेलं आहे, तर अदर साइड ऑफ द स्टोरी, तुम्ही भविष्यात काही करण्याची शक्यता नाही आहे ज्याने तुम्ही ग्रेट व्हाल. जे ग्रेटेस्ट रायटर, पोएट किंवा दिग्दर्शक किंवा स्क्रीन रायटर जेव्हा असमाधानी असतात, असंतुष्ट होतात, तेव्हा त्यांच्याकडून मोठी कलाकृती घडते. चांगली कृती घडण्यासाठी तुम्हाला आज कुठेतरी असंतुष्टतेची गरज असते. जर तुम्हाला जगातली सगळी सुखदुःख एकत्र करून ठेवली आणि सांगितले की आपण इक्वल शेअर घेऊ, तर तुम्ही म्हणाल नको नको, माझ्या वाट्याचा आलेला मी शेअर घेतो आणि निघतो. मग जगात एवढं दुःख का, किंवा माझ्या वाट्यालाच एवढं दुःख का, असं तुम्ही म्हणणार नाही. आणि प्रत्येकाला स्वतःच्या वाट्याला आलेलं दुःख फार मोठं वाटत असतं. जर तुम्ही परफेक्शन शोधत राहिला तर तुम्हाला कधीही ते परफेक्शन मिळणं शक्य नाही आणि समाधान तुम्ही हरवून बसाल. आता जॉन स्टुअर्ट मिल, आता लास्ट 2च पॉइंट उरलेले आपले. जॉन स्टुअर्ट मिल 1806 साली इंग्लंड मधला एक तत्ववेत्ता जन्माला आला, पॉलिटिशियन पण होता. त्यांनी म्हटलं होतं, ह्युमन डिससॅटिस्फाईड इज बेटर दॅन पिग सॅटिस्फाईड. हे नंतर तुम्ही शांतपणे वाक्य 3-4 वेळा ऐका, वाचा, गुगल करा, तुम्हाला जास्त समजायला मदत होईल. आता कदाचित लास्ट याच्यात समजणं कठीण होईल, तरी पण एकदा सांगतो. ह्युमन डिससॅटिस्फाईड इज बेटर दॅन पिग सॅटिस्फाईड, इज बेटर दॅन पिग सॅटिस्फाईड. सॉक्रेटिस डिससॅटिस्फाईड इज बेटर than full satisfied. And if pig and full are of the same opinion, is because they know only their side of the question. म्हणजे काही बाबतीत असमाधानी असणं हे का गरजेचं आहे, तुमच्या हायर अचिव्हमेंटसाठी, फॉर हायर पर्पजेस, हा त्याचा थोडक्यात मजेदार होता. आता आपण जे अष्टांग योग करतोय त्याचं आता इथे कनेक्शन मी जोडण्याचं काम करतोय. भगवद्गीतेतच दिलेलं आहे, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान. याचा अर्थ प्रत्याहार. जे सगळे सेन्स ऑर्गन आहेत ते तुम्ही सोडून दिलेले आहेत, अटॅचमेंट सोडून दिलेत, सगळे इंड्रॉन केलेले आहेत, विड्रॉन केलेले आहेत, कासवासारखे. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः. म्हणजे तुम्ही नजर लावलेली आहे 2 भुवयांच्या मध्ये, डोळे बंद करून तिकडे तुम्ही नजर केंद्रित केलेली आहे प्रत्याहाराच्या कामामध्ये. प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यंतरचारिणौ. म्हणजे प्राणायामाचा भाग, प्राण आणि अपान म्हणजे श्वास आणि उच्छ्वास तुम्ही समसमान करून एकमेकात मिसळलेला आहे, जो नाकातून आत बाहेर करतोय. यतेंद्रिय मनो बुद्धिर मुनिर मोक्ष परायणाः. या प्रकारे ज्यांनी मनावर, इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे तो मुनी मोक्षास पात्र होऊन जातो. विगतेच्छा भय क्रोधो यः सदा मुक्त एव सः. अशानी भय, क्रोध, इच्छा, डिझायर सगळ्या निघून जायला मदत होते आणि ती व्यक्ती मुक्त होते. सुरुवातीला आपण बघितलं होतं, अँगर, फिअर, प्लेजर, अँझायटी याच्यापासून फ्री जो होतो तो कंटेंटेड आहे. तर जेव्हा तुम्ही
स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यान् चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समे कृत्वा नासाभ्यन्तरचारिणोः यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणाः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सः. आणि नाउ वी कम टू द लास्ट पॉइंट जे शंकराचार्यांनी चरपट पंजरीत म्हटलेलं आहे आणि त्याचे वेगवेगळे मॉडिफिकेशन आहेत. त्यातलं मी एक देतोय शेवटचा आपला पॉइंट. यावत् जननं तावत् मरणं. जोपर्यंत तुम्ही जन्माला येताय, मनुष्य जन्माला येताय, तोपर्यंत त्याला मरण येणार आहे. यावत् जननं तावत् मरणं तावत् जननी जठरे शयनम. तोपर्यंत तुम्ही नवीन वोम सीक करून आईच्या उदरात परत तुम्ही झोपायला सुरुवात करताय. एकदा जन्म झाला, मरण झाला, परत आईच्या उदरात जाऊन तुम्ही झोपायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे जन्म मृत्यूचा खेळ जोपर्यंत चालू आहे, जीवन मृत्यूचं ड्युअलिटी चालू आहे, तेव्हा सुख आणि दुःख हे एकत्रच येणार आहे. नुसतंच सुख येऊ शकत नाही, दुःख हे बरोबरच येणार आहे. म्हणूनच यावत् जननं तावत् मरणं तावत् जननी जठरे शयनम इति संसारे स्फुटतर दोषः. हाच या संसाराचा एक मोठा दोष आहे. इति संसारे स्फुटतर दोषः कथमिह तव संतोषः. अशा तुला संतोष मिळणार तरी कुठून? ह्याचा उपाय आणि युक्ती सांगितलेली जी आहे ती म्हणजे तुम्ही सच्चिदानंद आहात. तुमचा सोल जो आहे तो सच्चित आनंद, एटर्नल एक्झिस्टन्स, एटर्नल नॉलेज आणि एटर्नल ब्लिस आहे. पण जेव्हा तो या मन आणि शरीराच्या आवरणातून पर्कोलेट होतो, पाझरतो, तेव्हा तो मनाचा आणि शरीराचा गुलाम होऊन बसतो आणि संतोष, आनंद, ज्ञान सगळं हरवून बसतो. जेव्हा तुम्ही या मनाचे आणि शरीराचे गुलाम बनण्याच्या ऐवजी मालक बनता, तेव्हा तुमच्याकडे शांतता, समाधान, आनंद आल्याशिवाय राहणार नाही. तर आजपासून ठरवूया या मनाचे आणि शरीराचे आपण मालक होऊया आणि संतोषाला आपण जागा करूया. आता आपण एकदा रिव्हिजन करूया काय काय झालं. आज आपण गायत्री मंत्र, ओंकार, कृतज्ञता, चंद्रभेदी प्राणायाम, कपालभाती, भ्रामरी, नंतर आपण आसनं केली, ताडासन, त्रियक ताडासन, कटिचक्रासन, धनुरासन, उष्ट्रासन, सूर्य नमस्कार घातले. त्याच्यानंतर आपण संतोषावरती व्याख्या बघितली. चॉईस आहे, तो डिसिजन आहे, कृतज्ञता आहे, तो ज्या प्रकारे तुम्ही विचार करता, ती थिंकिंग आहे, सेल्फलेसनेस, निस्वार्थता आहे, ते सगळ्यात परम सुख आहे, ती शांतता आहे, ती नम्रता आहे. ते कसं संतोष तुम्ही आचरणात आणावं, कसं कंटेंटमेंट अचीव करावी, ते एक प्रकारचं धन आहे, परम धन आहे. त्याच्यात अदर साइड ऑफ द स्टोरी, कुठे संतोष चांगला नाही. त्याच्यात म्हणतात संतोषो वै श्रियं हन्ति असंतोष श्रियोमूलम. म्हणजे संतोषाने तुमचं फळफळाट होत नाही, कारण का तुम्हाला पैसे कमी येतात किंवा तुमची भरभराट कमी होते. असंतोष असेल तर तुमची भरभराट होते. आणि याच्याच बॅलन्सिंग दुसरं वाक्य आहे अपोजिट मिनिंगचं. असंतोष परामूढा संतोषम यांती पंडिताः. मूढा म्हणजे मूर्ख. मूर्ख असंतुष्टच असतो आणि पंडित जो आहे तो संतुष्ट असतो. असंतोष परामूढा संतोषम यांती पंडिताः. असंतोषस्य नास्ति अंत अस्तु तुष्टी परम सुखम. असंतोषाला अंत नसतो, पण संतोषच खरंच तुष्टी, समाधान देऊन जातो. आता हे वाक्य आणि हे वाक्य दोन्ही अपोजिट आहेत. सो यू नीड टू बॅलन्स. असंतोष कुठे हवा तो आपण शेवटच्या पॉइंट मध्ये शिकलो. अज्ञानाबद्दल असंतोष हवा, जास्त शिकावं. जे आपण यशस्वी विपदी धैर्यम बघितलं, त्याच्यात कुठे कुठे काय काय चांगले गुण हवेत त्याच्यासाठी असंतोष हवा. जर ते गुण आपल्या अंगी बाळगत नसतील तर. हे बघितल्यावर नंतर आपण शेवटी स्पर्शांकृत्वामुळे सगळं हे केलं आणि यावत जनन चरपट पंजरीतलं शेवटचा एक श्लोक घेऊन हे संपवलं.
आता आपण बसायदानांनी आजचा कार्यक्रम संपूया. बरंच मोठं झालं. किती वाजले? 7:45. सुरू करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे बसाय दान हे. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो. प्राणी जात. तर ही एक प्रकारची प्रेयर आहे ज्याने तुम्हाला समाधान मिळतं. आणि ही प्रेयर ज्ञानेश्वर महाराजांनी प्युअर सेल्फलेसनेसच्या ॲटिट्यूड मधून लिहिली आहे. तुम्हाला जाणवत असेल तर त्यांच्या अंगी किती समाधान असेल याची आपण कल्पना करूया. धन्यवाद.